स्कूल कॉलनी येथे आलेले आहोत। श्री माननीय मंगेश दादा कदम यांचा वाढदिवसानिमित्त असंख्य नागरिक वार्डातून आलेले आहेत। गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य व नगरसेवक म्हणून घोषवत आहेत। जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये खूप चांगलं कार्य केलेले आहेत। गेल्या कोरोनाच्या काळामध्ये गरिबाला अन्नदान किंवा आर्थिक मदत कुठलीही लागत असेल तर त्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये धावून आलेले असे नगरसेवक आहेत। काही नागरिक आलेले आहेत वार्डातून। दादाचं कार्य कसं आहे? वाढदिवसाच्या दादाचं कार्य ग्रामपंचायतपासून आम्ही सर्व वार्डातल्या तरोडावासियांना पाहिलेलं आहे आणि दादाचं कार्य चांगलं आहे। सर्व समाजात सर्वात सुखादुःखामध्ये मिसळून जाणं, कोणाला अडीअडचणीला मदत करणे, सर्व कार्य आणि तसेच त्यांचे छोटे बंधू धम्मपाल कदम दादा यांचं पण कार्य संपूर्ण तरोड्यावर लक्ष, सुखादुःखामध्ये। सर्वात पहिलं जर लॉकडाऊनमध्ये राशन वाटपाचा कार्यक्रम जर कोणी केला असेल महाराष्ट्रामध्ये तर कदम कुटुंबियातर्फे सर्वात पहिलं राशन वाटप झालेलं आहे। त्याच्यानंतर जर रमाई आवास घरकुल योजना जी आहे तर दुसऱ्या माळ्यावर द्यायचं ते सुद्धा काम त्यांनी मार्गी लावलेलं आहे। आणि तसेच रस्ते, नाल्या, बुद्धविहार, समाज मंदिर, तसेच हे बालाजी कल्याणकर यांच्या सहकार्यातून पण भरपूर कामं केलेली आहेत। मंगेश दादा कदम संपूर्ण नांदेड उत्तरमध्ये सुद्धा काम आहेत। तसेच त्यांचे वडील नारायणराव कदम यांनी पण सामाजिक कार्यात सहभागी राहतात। सर्व कदम कुटुंबे हे तरोडावासियाच्या सुखादुःखात गेले 30 वर्षापासून 6 दशकापासून आहेत। आम्ही सर्व जवळून काळ पाहिलेला आहे। सर्वाच्या सुखादुःखात धावून जाणं, अडीअडचणीला मदत करणं, दवाखाना असेल, काही पण असेल, कोणाचे शैक्षणिक कामे असेल, हे सर्व कामे केलेले आहेत। आम्ही सर्व पाहिलेले आहे आणि सर्वच्या सुखादुःखात हे समाविष्ट होतात। त्यानिमित्त आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला सर्वजण इथं मंडळी जमलेली आहोत। नमस्कार नांदेडकर, आज आपण तरोडा बुजुर्ग नगरी येथे आलेले आहोत। काही नागरिक मंगेश दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रमंडळ शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। सर, आपलं सर्वप्रथम आपलं नाव सांगा। मी सुहास वाघमारे, मंगेश दादा कदम यांचा एक सामान्य कार्यकर्ता आहे तरोडा बुजुर्ग नगरीतला। मी मंगेश दादा कदम यांचा वाढदिवस आज साजरा करण्यासाठी इथं त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहे। मंगेश दादा यांचं कार्य खूप मोठं आहे। मंगेश दादा कदम हे प्रत्येक कार्यक्रमात म्हणजे सुखादुःखात अग्रेसर राहणारे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं नाव जेवढं घ्यावं तेवढं कमी आहे। मंगेश दादा कदम हे प्रत्येक सुखादुःखामध्ये सामील होणारे आहेत आणि तसंच गोरगरिबाच्या अडीअडचणी जपणारे व त्यांना आपलंसं करणारे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे। आणि रोजचा म्हणजे कॉल आता इलेक्शनपुरतं हे मर्यादित नसून प्रत्येक कॉलला रिसिव्ह करणारे व कोणाचा कॉल जरी घेण्यात आलेला नाही त्याच्यानंतरसुद्धा त्यांना कॉल बॅकअप करण्यात येतं ते मंगेश दादा कदम हे एकमेव नेतृत्व आहे। धम्मादादा कदमला आज जवळपास सकाळपासून एक ते 1.5 घंट्याच्या अंतरावर जवळपास 150 ते 200 कॉल एक किमान तरी येतात। ही त्यांची हिस्ट्री कधी बी तुम्ही चेक करावी। मंगेश दादा कदमचं म्हणावं तेवढं कौतुक कमी आहे। मंगेश दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त असंख्य तरोडा बुजुर्ग व नांदेड परिसरातून मित्रमंडळ येत आहेत। अशापैकीच एक त्यांचे जवळचे मित्र आहेत। सर, आपलं नाव काय? मी अमोल मालेगावकर। ॲक्च्युली इथं मी दादांना बड्डेसाठी अभिष्टचिंतन विश करण्यासाठी आलो होतो। मंगेश दादांबद्दल बोलायचं झालं तर ते एक आमचे मार्गदर्शक, मोठे बंधू आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या समाजकार्यात धावून येणारे आमचे मंगेश भाऊ, त्यांच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा देण्यासाठी इथे आलो होतो। दादांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। त्यापैकी कट्टर समर्थक म्हणून असे आहेत। तर काय आपलं नाव काय आहे? माझं नाव आकाश कदम आहे। मी दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो। दादाचं कार्य कसं आहे? दादाचं कार्य सांगायचं म्हणलं तर आपल्याला दिवस रात्र काही पुरत नाही। दादाचं कार्य समाजासाठी, लोकांसाठी 24 तास कार्य दादाचं चालूच असतं। एक फोन काम ओके, एक फोन करायचं दादाला काम होऊन जाते। काही वार्डातील नागरिक आहेत तर कोरोनाच्या काळातील कार्य असू दादाचं की काय नालीचे, रस्त्याचे, एका फोनवर दादा काम नागरिकाचा फोन आल्या कार्य करत असतात। असे वार्डातील नागरिक आहेत। आपलं नाव काय आहे? मी मारुती सुभाष घोडके, मी राहणार दीपकनगर येथील रहिवासी आहे आणि गेल्या
15 वर्षापासून दादा आमच्या टचमध्ये आहेत. तर त्यांच्या कार्याला अतिशय मोलाचं योगदान म्हणण्यापेक्षा त्यांचं जे योगदान आहे ते गोरगरीब जनतेसाठी अत्यंत उपयुक्त आणि कधी पण आपण अहोरात्र राहो कधी राहो दादाला जर फोन लावला किंवा भेटले आपण येऊन तर तुमच्या कामात कुठंच अडथळा येणार नाही. आणि तरोडा भागामधीलच असो की कुठेही असो दादाला जर आपण कोणत्याही कामानिमित्त बोलवलं तर दादा अत्यंत आपुलकीने आपल्याला भेट देतील. आपलं कोणतेही काम राहो ते काम पार पाडतील आणि सर्व जनतेला दादा सांभाळून घेतील आणि सर्व जनता त्यांच्या सोबत आहे. त्यांच्यासाठी कधी बी जनताही सोबत आहे. दादा जनतेसाठी अहोरात्र धावणारे आहेत. त्यांचं योगदान खूप मोलाचं आहे. काही बिलोलीतून आलेले आहेत गजानन निरलेवाड म्हणून. तर बोला आपलं नाव काय आहे, काय म्हणतात दादा? मी गजानन इरलेवाड अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचा नांदेडचा जिल्हा अध्यक्ष आहे. आणि मंगेश दादा आमचे परम मित्र असून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी व माझ्या संघटनेकडून त्यांना दीर्घ आयुष्यासाठी मी देवाशी प्रार्थना करतो व वाढदिवसाचे असं चिंतन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादाचं कार्य चांगलं आहे. ते ग्रामपंचायत होती तेव्हापासून आम्ही त्याच्या मागेच आहोत. हो म्हणजे एवढंसा होता तेव्हापासून आम्ही त्याच्या मागे आहोत. आमदार करायचा होता त्याला. हं त्याच्या मागेच होता आम्ही लहानपणापासून. दादाचं कार्य कसं आहे म्हणजे कार्य चांगलं आहे. हां कार्य चांगलं आहे. जेव्हा म्हणलं तेव्हा काम करतंय. म्हणजे आमच्या लेकरासारखंच आहे ते. आम्ही लेकरू त्याला समजिता. हां काय महिला भगिनी सुद्धा आहेत हिला. काय म्हणतात ताई? दादाचं कार्य कसं आहे? एका चांगलं. फोनवर काम हो काम करतात चांगले फोनवर. नगर नाल्याचे रोडचे कार्य हो चांगले येतं काम होऊन द्यायचे. तुम्ही कुठले आहात तुम्ही? आम्ही सुमेरनगरच्या. सुमेरनगर. नाली रोड झालेला आहे का? हो झालेले ते नारी रोड सगळं झालेलं आहे आमच्याकडे. सगळे झालेले आहे. हो. बरोबर. काही कोरोनाच्या काळामध्ये कार्य कसं राहिलेलं आहे दादाचं? चांगलं आहे. हो. काही ताई आलेले आहेत. ताई का आपलं नाव काय? माझं नाव मोनिका थोरात आहे आणि यांच्या कामाचे खूप ऐकलेले आहेत की खूप चांगलं काम करतात आणि आमचं पण काम केलेलं आहे. थँक्यू. त्यांच्याशी आपण बोलूया. दादा आमचे सुखादुखासाठी सर्वांसाठी येतात आणि चांगलं काम आहे दादांचं. 6 टर्म झाले दादा नगरसेवक आहेत. सगळ्यांच्या सुखादुखात येतात आणि सर्वांचं काम करतात. सर्वांना घेऊन चालतात. असे माझे 2 शब्द बोलतो.